नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीचा मुरंबा, तोही अगदी 10 मिनिटात। हा मुरंबा चपातीसोबत, पराठ्यासोबत खूप छान लागतो आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कैरी ही मार्केटमध्ये खूपच उपलब्ध आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। बनवायलाही खूप सोपा आहे आणि टेस्टलाही खूप छान लागतो। आणि रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे या साईजच्या कैऱ्या घेतल्या, तर ह्याच्या आपण अशी साल काढून ह्याचे बारीक तुकडे करायचे। प्रकारे आपली कैरी कट करून झाली आहे। इथे मी 2 कैऱ्या घेतल्या। आता आपण कैरीचा मुरंबा करायला घेऊया। मी ते कढई घेतली आहे, त्यात 2 चमचे तेल घालूया। तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा राई घातली आहे, त्यात थोडं हिंग घालूया आणि जे आपण कैऱ्या कट करून ठेवल्या त्यात घालूया। मिक्स करून घ्यायचं। यावर आपण झाकण ठेवून कैरी नरम होईल तोपर्यंत शिजू द्यायची आहे। 2-3 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता की ही कैरी आता थोडी शिजली आहे। आता आपण ह्यामध्ये गूळ घालूया। मी इथे अर्धी वाटी गूळ घेतला आहे। 2 वाटी कैऱ्या आहेत, तर त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे। हेही आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यात चवीप्रमाणे मीठ घालते आणि 1 चमचा लाल तिखट। हे सगळं आता मिक्स करायचं आहे। गूळही आपलं मेल्ट झालेलं आहे आणि त्याबरोबर गूळ मेल्ट झालं आणि कैरी आणि गूळ हे आता एकत्र शिजू द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपला कैरीचा मुरंबा तयार आहे। आता हे इतकं पातळ दिसतंय, पण या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। जरी हे पातळ असेल तरी ते नंतर घट्ट होईल, त्याच्यामुळे हे इथपर्यंत आपण हे शिजू द्यायचं आहे। आता हे आपण थंड होऊ देऊया। अगदी 5 ते 7 मिनिटात 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। खूप करायलाही सोपी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि अगदी वर्षभर ह्या काचेच्या बरणीमध्ये हा कैरीचा मुरंबा टिकतो। मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपला कैरीचा मुरंबा रेडी आहे। अगदी 10 मिनिटात बनेल अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हा मुरंबा चपातीसोबत किंवा पराठा वगैरे ह्यासोबत खूप छान लागेल, किंवा खिचडी वगैरे केली असेल त्यामुळे भाजी करायची गरज नाही। हा मुरंबा असेल ना तर जेवणाला खूप वेगळी चव येईल। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।